मनोभाव व्यक्त करायचं कृपया शेतकरी बांधवांना. खरं तर महाराष्ट्रामध्ये सध्याचा ज्वलंत प्रश्न उभा राहिलेला तो म्हणजे कांदा प्रश्न. आपण पाहतोय शेतकरी बळीराजा कष्टकरी आज अडचणीत आलाय आणि त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपल्या पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी एकत्र येत आहेत. अनेक आमदार मंडळी देखील एकत्र येत आहेत. त्यामध्ये ज्यांनी नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने हे सगळं उभं केले ते आपले शेतकरी नेते आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, जे बाजार समितीला सभापती आहेत राहिलेले आहेत. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शुगर फॅक्टरी म्हणजे साखर कारखान्यामध्ये देखील ते संचालक आणि चेअरमन राहिलेले आहेत. निश्चित शेतकऱ्यांच्या बाबतीत नेहमीच त्यांनी या ठिकाणी अग्रक्रमानं भूमिका घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आज देखील पुणे नाशिक हायवे बंद करून हे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अनेक नेते मंडळी या ठिकाणी एकत्र येत आहेत. आपण पाहू शकता की या ठिकाणी ही सगळी जय्यत तयारी झालेली आहे. आपण चेअरमन साहेबांकडे जाऊया. मला सांगा, कशा पद्धतीचं आजचं हे आंदोलन असणार आहे? गेली 4 वर्षापासून कांद्याचे कोसळलेले बाजारभाव, केंद्राचं असणारं निर्याती दरसोड धोरण, त्यानंतर कांदा नाफेडमार्फत खरेदी केला जाईल अशा प्रकारच्या केल्या झालेल्या घोषणा पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी नाही. म्हणून आम्ही सर्वांनी निर्धार केला, गेले 3 दिवस मंचर असेल, त्यानंतर आळेफाटा असेल, चाकण असेल, इथं देखील शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले आणि त्याच्यामधून लोकांना एक देखील आता जाणवायला लागले का थोडंफार बाजार आपण आवाज उठल्यानंतर वाढायला लागलेला आहे. आणि म्हणून आज हे कांद्याला कायमस्वरूपी हमीभाव मिळाला पाहिजे आणि कांद्याची जो नाफेडमार्फत खरेदी कांदा होणार आहे तो थेट मार्केट कमिटीमधून खरेदी केला पाहिजे. या प्रामुख्याने मागण्या. जो कांदा विकलाय, तोट्यामध्ये गेलाय, त्याला सरकारने अनुदान दिलं पाहिजे, या आमच्या प्रामुख्याने मागण्या. खरं तर ही सगळी मागणी करत असताना शेतकरी नेहमीच अडचणीत येतोय आणि कायमस्वरूपी याच्यावर तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतं? शासनाच्या 100% लढत राहिल्याशिवाय बिबट्याचा प्रश्न, दिवसा विजेचा प्रश्न आम्ही लढलो त्यावेळी कुठेतरी तो मार्गी लागला. कांद्याचा देखील प्रश्न निश्चित मार्गी लागेल. यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते मंडळी आपल्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असं समजते. आपण फलकावर, बोर्डवर पाहतोय की सगळे नेते मंडळींचं या ठिकाणी फोटो दिसत आहेत. निश्चित ही सगळी मंडळी एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन करतायत. परंतु रस्ता रोको आंदोलन करत असताना पोलीस प्रशासन देखील बहुसंख्येने या ठिकाणी त्यांनी तैनात केलेलं आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी आणि पोलिसांच्या माध्यमातून संघर्ष होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे. परंतु यामध्ये महत्त्वाचा भाग आहे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे न्याय मिळत असताना या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून हे सगळं उभं राहिले. आता बघूया यामध्ये उद्याच्या काळात न्याय मिळतो की नाही आणि निश्चित शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा या ठिकाणी उभी राहिलेली आहे. अजूनही काही मंडळी या ठिकाणी आहेत. मला सांगा, चालू करायचं आता. या ठिकाणी देवदत्त निकम साहेब यांनी सांगितलं की निश्चित आम्ही या ठिकाणी न्याय मिळवून देणार आहे. तुमच्या काय भावना आहे शेतकरी म्हणून? एक शेतकरी म्हणून माझी भावना अशी आहे, मी जरी शेतकरी पुत्र असलो तरी जे नेतृत्व आज आंदोलन करत आहे त्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे, शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे. आज शेतकरी या ठिकाणी जो जमा होणार आहे निश्चित या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी कांद्याला आणि तो भाव मिळण्याशिवाय जाणार नाही यात माझी खात्री. खरं तर प्रत्येकाला वाटतं की या ठिकाणी हमीभावाच्या माध्यमातून सक्सेस होईल अशी भूमिका आहे. कॅमेरामन नारायण सूर्यवंशीसह न्यूज मराठी 24/7 सुदाम कराळे पाटील. धन्यवाद.